पुढची बातमी पाहूयात। गंगापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं सत्ता स्थापनेनंतर आता नवा वाद पेटलाय। विजयाचा जल्लोष करताना तिरंग्याच्या ध्वजस्तंभाला भाजप पक्षाचा झेंडा लावल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स पोस्टद्वारे केलेला आहे। अशा प्रकारे तिरंग्याच्या ध्वजस्तंभाला भाजपचा झेंडा लावून तिरंग्याचा आणि ध्वजस्तंभाचा अपमान केल्याची टीका केली जाते। ही भाजप पक्षाची देशभक्ती आहे का, असा सवाल अंबादास दानवेंनी विचारलाय। मात्र हे आरोप स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी फेटाळलेले आहेत। सामना वृत्तपत्राच्या पत्रकारानं फोटोसाठी तिरंगा ध्वजस्तंभाखाली भाजपचा झेंडा काठीनं लावल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। तर अंबादास दानवे यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण जाणून घेऊयात। बघा भाजपची बेगडी देशभक्ती बघा। गंगापुरात सत्तेच्या उन्मादात भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वजासाठी असलेल्या ध्वजस्तंभावर स्वतःच्या पक्षाचा झेंडा फडकवण्याचं पातक केलं। दुसऱ्यांना देशभक्तीचे पाठ शिकवणाऱ्यांचा हाच का खरा चेहरा। निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करताना तिरंग्याचा आणि ध्वजस्तंभाचा अपमान करणं संतापजनक। तर अशी एक्सपोस्ट अंबादास दानवेंनी केलेली आहे। आणि अंबादास दानवेंचे हे आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी फेटाळलेले आहेत। जो झेंडा असतो तिरंगा आपला, त्याचा अवमान तर बिलकुल म्हणजे कदापि शक्य नाही। झेंडा जो सगळ्यात वरती असतो ना, खाली समजा आता बांबू आपला एक 50 फुटाचा असतो साधारणतः त्याच्यावरती, तर त्याच्या खाली एक 10 फुटावर सामनाच्याच पत्रकारांनी तो काठीवर लावला, असा धरायला लावला कुणाला तरी, आणि त्यांनीच ती बातमी द्यायला लावलेली आहे। कोणी जाधव नावाचा पत्रकार आहे, त्यांची पण आम्ही तक्रार करणार आहोत बाजाबता। त्यांनी केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। त्याची रीतसर चौकशी मी करण्याकरता आमच्या कार्यकर्त्यांनी तो लावलेला नाहीये तुमच्या भाजप। मी पूर्ण माहिती जी घेतली कार्यकर्त्यांनी लावलेली नाही। हे थोडं आता कसं असतं, पत्रकारांनी पत्रकाराचं करायचं, ते पक्षावर त्यांनी जाऊ नये, पण सामनाच्या पत्रकार असल्यामुळे त्यांनी केलं ती बातमी अशी छापली विनाकारांची, त्या बाबतीतही मी चौकशी करायला लावणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।